नागपुरात आणखी एक सनसनीत मामला एक समोर आलेला आहे। हे अमरनगरची जागा आहे, ज्या जागेवरती आज एक हत्येचं प्रकरण समोर आलं आहे। याची एक प्राथमिक माहिती अशी आली होती की एक जो किरायेदार आहे त्यांनीच घर मालक आणि त्यांच्या साडीवर अक्षरशः हमला ठोकलेला। हीच ती जागा आहे जे माझ्या मागे तुम्हाला दाखवू शकतो घर। ह्याच घरामध्ये आता 3-4 दिवस अगोदर साडी ही राहायला आली होती पाहुणी म्हणून, परंतु आज सकाळी असं काय घडलं होतं या घरामध्ये ते नेमकं अजूनही माहिती पडलेलं नाही। अशातच एक माहिती पडली जी संगीता राजू चौधरी नामक महिला आहे, ती शास्त्रीनगर या परिसरात राहते नागपूरला। परंतु आज दहाटे परिवाराच्या घरात काय घडलं होतं याची प्राथमिक माहिती आता पोलीस स्टेशन अंतर्गतच माहीत पडेल की काय वाक्य झालं होतं आणि कशा प्रकारे हत्या घडवण्यात आली होती। कारण की नेमकं कारण काय आहे हेच जाणण्यासाठी आपण पोलीस स्टेशन मार्फतही माहिती घेऊ। सर, एक एमआयडीसी परिसरात एक हत्येचा मामला समोर आलेला आहे। याच्यात कोण मुख्य आरोपी होते आणि याच्यात जखमी आणि मृतक कोण आहे काय सांगा। आज या नमूद घटनेच्या संदर्भाने आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 10 राम मंदिराजवळ अमरनगर या ठिकाणी धर्मपाल दहाड यांच्या राहत्या घरासमोर या ठिकाणी सकाळी 9:40 यातील जो आरोपी इसम आहे रोशन निळकंठ तराळ याने घरमालक धर्मपाल दहाड, वनिता दहाड यांना गंभीर जखमी करून यातील त्यांचे नातेवाईक संगीता चौधरी ह्या महिला आहेत यांना घातक हत्याच्या साह्याने खून केला आहे। प्राथमिक पाहता सर यांनी अवजार कुठून आणले होते आणि संगीता जी चौधरी आहे ती कशासाठी त्या घरात आली होती आणि याचा काय विवाद होता, ज्यांनी मारलेला आहे काय सांगा। संगीता चौधरी ही नातेवाईक आहे। यातले जे घरमालक धर्मपाल दहाड आहेत त्यांची साली, इकडच्या भाषेमध्ये म्हटलं तर साली आहे, ती त्या ठिकाणी आलेली होती। ती सोडवायला त्यावेळी गेलेली होती। अगोदर त्यांनी धर्मपाल दहाड यांना मारण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी केले। कुठल्या गुन्ह्याअंतर्गत आता यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि आरोपींनी काय प्राथमिक माहिती दिली आहे याबद्दलची काय सांगा। प्राथमिक दृष्ट्याचा तपास चालवला आहे। घातक हत्याच्या साह्याने खुनासारखा आणि दोन इस्मांना गंभीररित्या जखमी करण्याचा गुन्हा केलेला आहे। आरोपीचा तपास चालू आहे, त्या संदर्भात पुढील कारवाई करत आहोत। सर, आरोपी पे इसके पहले के भी कोई गुना दाखिल है इस बारे में कुछ नहीं, उसका प्राइमरी बेस पे तपास चालू है। उसके बाद पूरा तपास होने के बाद एक के अलावा इसमें और भी आरोपी होने की संभावना है या एक आरोपी कितने हैं सर? आता प्राइमरी बेस ही तो एक का तो रोल दिख रहा है, बाकी का तपास चालू है। तर अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळचा उद्गार न्यूज।